नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालच्या सफरीवर. आजच्या भागात शांतिनिकेतनात साजरा केला जाणारा वसंतोत्सव, त्यामधील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि या विद्यार्थ्यांबरोबरच पु लही त्यांच्या वयाचे होऊन कसे रममाण झाले याचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. चला तर मग आपणही पुलंसोबत वसंतोत्सवाचा आनंद लुटूयात. शिशिराला निरोप देण्यासाठी आता विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शेकोट्यांचे समारंभ सुरू केले होते. कलाभवन आणि संगीत भवनातले छात्र आणि छात्री सगळ्यात उत्साही. त्यांचे प्राध्यापकही त्याच उत्साहात आपला उत्साह घेऊन येणारे. त्या मानाने साहित्य आणि विज्ञान शाखेचे प्राध्यापक स्त्री संरक्षक वाटत होते. नाहीतरी साहित्याचे अध्यापन म्हणजे भाषेचे शवविच्छेदन शिकवण्याचे शास्त्र अशीच समजूत आहे. एखादा अपवाद वगळला तर आश्रमभर पसरलेल्या आम्रमंजरीचा घमघमाट अनुभवायला त्या खात्यातली ही वरिष्ठ मंडळी फारशी फिरकत नसावीत. पण या दख्खीन हवेने छात्रछात्रींना मात्र वेड लावले होते. नाना वृक्षांनी सुगंधांची खैरात चालवली होती. दक्षिण वायुदेवा, तुझ्या पावलांची भाषा ओळखतो आम्ही, या गुरुदेवांच्या ओळीचा अर्थ समजायला शांतिनिकेतनच यायला हवे. मम अंतर कंपितसे निखिलाच्या हृदछंदे म्हणजे काय ते तिथेच समजते. एके दिवशी संध्याकाळी उत्तरायणाच्या प्रांगणात लोकांची रीघ लागली होती. छोट्या विद्यार्थ्यांच्या साहित्य सभेचा कार्यक्रम होता. दर महिन्याला प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतल्या मुलामुलींची ही अशी साहित्य सभा भरते. गुरुदेवांनीच ही परंपरा सुरू केली. रंगवल्लिका आणि पुष्पसज्जेने मंच सजवतात. समोर प्रेक्षकात केवळ मुलेच नव्हे, शांतिनिकेतनातले कोणीही नागरिक येऊ शकतात. इथे सगळ्या कार्यक्रमांना सगळ्यांना मुक्तद्वार. मग बालकलावंत आपली साहित्यरचना वाचतात, गीते गातात, नृत्य करतात. मग सभाजन त्यासंबंधी आपली मते मांडतात. असा हा मुलांच्या दरमहा निघणाऱ्या हस्तलिखित मासिकाचा प्रकाशन समारंभ असतो. एवढी मुले ही सभा चालवतात. एक प्रौढ मुख्य पाहुणा असतो. बालकलावंतांच्या रचनेवर बालसमीक्षक आलोचना करतात. मोठ्या धिटाईने सभेत उठून आपली मते मांडतात. त्या दिवशीच्या साहित्य सभेवर मात्र वसंत ऋतूने आपली जादू टाकली होती. फुलांचा साज लेवून बालबालिकांचा वृंद त्या छोट्याशा मंचावर म्हणजे शामली कुटीरापुढच्या सुंदर ओसरीवर नाचत गात आला आणि अरे भाई फागुन लेगे छे बने बने, डाले डाले फुले फुले, पाताय पाताय रे, आडाले आडाले कोणे कोणे म्हणून वसंतागमनाची वार्ता दिली. गर्द फुललेल्या पलाशाची डहाळी त्या पोरांच्या डोक्यावर दक्षिण वायूबरोबर मजेदार झुलत होती. मग चिमुकल्या कोबींनी आपल्या कोबिता वाचल्या, कथा वाचल्या. एका छोटोबांनी चंद्ररोहणावर बोक्तोब्ब केले. सभाजनातून काळी पाचच्या टिपेला शादू शादू अशा आरोळ्या उठत होत्या. पालकांचे कौतुक डोळ्यात मावत नव्हते. चांगली 1.5 तास काव्यशास्त्र विनोदाची भातुकली चालली होती. सभा संपली आणि आबालवृद्ध फागुन लेगेछे बने बने म्हणत निघाले. आता सर्वांना वसंत ऋतूने झपाटले होते. बंगालीत उन्हाळ्यात येणाऱ्या गोवर आणि कांजण्यांना देखील बसंतरोग म्हणतात. बसंत ऋतूचे असे वैभव आणि कौतुक मी अनुभवले नव्हते. एकतर मुंबईत झाडांचे आणि पानांचे बदलते रंग बघायला सवड कुणाला आहे. शांतिनिकेतनात आपण झाडांकडे पाहण्याऐवजी झाडे आपल्याकडे पाहत असतात. नाना विभ्रमांनी, फुलांच्या साजांनी, रंगांनी आणि सुगंधांनी लक्ष वेधून घेत असतात. आता तर काय साक्षात ऋतुराजाचे आगमन. जावे तिथे दोल दोल हेच ऐकू येत होते. दोल म्हणजे झोपाळा. गुरुदेवांनी आपल्या या सुंदर सणातल्या रूढींचे घाणेरडे शेवाळ काढून टाकले. दोलोत्सवात होळी केली, ती अभद्र आचार उच्चारांची. प्रत्येक ऋतूच्या आगमनाबरोबर भारतीयांचे सण येतात, पण सणांचे निसर्गाच्या नव्या स्वरूपाशी असलेले साहचर्य विसरून घरात बसून तन्निमित्त केलेले पक्वानांचे ढीग रिचवणे हेच उरले आहे. सुंदर ऐहिकांचा संबंध तोडून पारलौकिकाच्या मृगजाळामागे धावणे असला प्रकार झाला आहे.
गुरुदेवांनी बंगालचे लक्ष आपल्या चर्मचक्षूंना दिसणाऱ्या निसर्गाच्या नर्तनाकडे वेधले. पावसाच्या आरंभी वर्षामंगल, मग शारदोत्सव, आता हा दोलोत्सव. सगळीकडे गडबड गडबड उडाली होती. या उत्सवाला जुने जुने विद्यार्थीनीही आता मुला नातवंडांना घेऊन शेकडो मैलांवरून येतात. आयुष्यातला अत्यंत रम्य काळ ज्या वातावरणात घालवला त्याचे स्मरण ठेवून येतात. शांतिनिकेतनातला हा सर्वात मोठा उत्सव. एके दिवशी रात्री काही मुले माझ्या खोलीवर आली आणि म्हणाली, उद्या पहाटे 4 वाजता आम्ही तुम्हाला न्यायला येऊ. कुठे? वैतालिक ऐकायला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे माझ्याच दाराशी कोरस ऐकू आला, ओरे गृहवासी खोलदार खोल लागलो जे दोल. थोडक्यात म्हणजे, उठा उठा हो सकळीक, फक्त वाचे स्मरावा गजमुखाच्या ऐवजी दक्षिण हवेबरोबर सारे विश्व कसे आनंदाने झोके घेऊ लागले आहे पहा, हे सांगत आले होते. शांतिनिकेतनातल्या मुलामुलींचे जथे युरोपात ख्रिसमस कॅरल्स गातात तसे वैतालिक गात दारे बंद करून झोपणाऱ्यांना सांगत होते, गृहस्था झोपतोस काय, दार उघड. हे खोल दार खोल गीत तर त्यातला छंद, अर्थ आणि सुरांनी वेड लावणारे आहे. जळीस्थळी राणीवणी वसंताने झोपाळे टांगले आहेत. त्या झोपाळ्यावर झोके घ्यायला बाहेर पडा. अशोक पलास वृक्षांवर रंगीत हास्य फुलले आहे. प्रभात मेघांना रंगीत नशा चढली आहे. दक्षिण वायूने छुमंतर केलेले वेळूचे बण गाते आहे. फुलांकडे भिक्षा मागत मधमाशी हिंडते आहे. तिच्या पंखातून भिकारणीची वीणा वाजत आहे. माधवीच्या मंडपात सुगंधाने वायू विव्हल झाला आहे. अशावेळी घरात काय बसून राहतोस, गृहस्था दार उघड, बाहेर ये. अशी किती गीते. मुलांचेच काय, पण प्रौढांचेही थवे आता मुक्तपणाने ही गीत गात होते. वसंत वैभव पाहत होते. लोकांच्या नजरेला आणून देत होते. शांतिदेव घोषांच्या पत्नी इलादी या एकेकाळच्या कलाभवनातल्या छात्री आता 50शीत आल्या. कलाभवनावरून आम्ही जात होतो. समोर पलाश वृक्ष फुलला होता. मला म्हणाल्या, हा पलाश किती उंच झाला पहा. आम्ही विद्यार्थिनी असताना आमच्याच एवढा उंच होता. त्याची फुले सहज जाता जाता खुडून आम्ही वेणीत घालत होतो. आमच्याच वयाचा असेल हा पलाश. तपोवनातल्या वृक्षांचे निरोप घेणारी शकुंतला आणखी काय निराळी होती. केवढी मोठी दिसायला लागली हो तुमची नंदिनी. हे ज्या कौतुकाने एखाद्या मुलीबद्दल म्हणावे, त्या कौतुकाने तिथल्या वृक्षवल्लरीविषयी बोलणाऱ्या इलादी सारख्या त्या आश्रमातच त्या वृक्षवल्लरींच्या जोडीने लहानाचे मोठे झालेल्यांना तपोवन वासाचा आनंद उमजला. वसंत ऋतूच्या आगमन काळातल्या त्या रात्री तरुण मुले मुली शेकोट्या पेटवून गात नाचत असत. कलाभवनाजवळच असाच एका रात्री शेकोटीचा कार्यक्रम चालला होता. बंगाली लोकनृत्यप्रिय स्त्री पुरुष सहज भावाने नाचतात. त्यातून शांतिनिकेतनातल्या जुन्या रहिवाशांनी गुरुदेवांच्या जमान्यात वृंदगायनात किंवा समूह नृत्यात भाग घेतलेलाच असे. सगळ्यांनी सुजातादी आणि त्यांचे यजमान सुखमय मित्र यांना नाचायचा आग्रह केला. सुखमय बाबू चित्रकलेचे अध्यापक आहेत. सुजातादी रवींद्रांनी बसवलेल्या नृत्यनाटिकेत भाग घेत असत. आता त्यांच्या लेकीचे लग्न झालेले आहे. छे, आता कसले नाचता म्हणत त्या आडेवेडे घेत होत्या. पण मुलामुलींनी हट्ट धरला आणि गाणे सुरू केले. रांगिये दिये जाव 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 गो एबार, जाबार आगे रंगिये दिये जाव. रंगवून जा जा जा, पण जाण्याआधी एकदा मला रंगवून टाक आणि मग जा. वृंदगायन सुरू झाले आणि सुजातादी आणि सुखमयदा त्या शेकोटीभोवती फेर धरून मुक्तपणे त्या छंदावर सुंदर नृत्य करू लागले. त्या शेकोटीभोवती काजवे चमकावे तशी ती दोघे नाचत होती. मुले गात होती. ढोलक वाजत होता. मंजिऱ्या किणकिणत होत्या. मनाच्या कुठल्या विमुक्तावस्थेत रवींद्रांनी हे गीत रचले असेल ते तेच जाणे. सूर, छंद, शब्द आणि अर्थ एकमेकांशी स्पर्धा करीत त्या गीतात लवलवत आहेत. अंधाऱ्या रात्रीच्या वृक्षावर जशा तारा जगत आहेत, पाषाणाच्या कुशीत जशी निर्झराची धार जगते, मेघाच्या छातीवर जसा मेघांचा मंद स्वर जगतो,
आणि विश्वनृत्याच्या केंद्रात जसा छंद जागतो, माझ्या जगण्याच्या पथावर तसा मला एक झोका देऊन जागवून जा. साऱ्या बंधनातून मुक्त करून जा. वरील अर्थाचे ते गीत, ती रात्र, शेकोटी, त्या तरुण तरुणींनी मुक्त मनाने गायलेले ते अलौकिक वृद्ध गीत आणि मांडीवर नातवंडे खेळवणाऱ्या आजोबा आजींनी दूरवर गेलेल्या यौवनाला परत पकडून केलेले ते मुक्त नृत्य. ते पाहताना टागोरांचा आत्मा निश्चित म्हणाला असणार, याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटलाच का, प्रत्येक दिस गोड व्हावा म्हणून. आणि दलोत्सवाची पहाट उगवली. शांतिनिकेतनातला कोपरानकोपरा माणसांनी फुलून आला. वासंतिक पीत वसने नेसून, गळ्यात पुष्पमाला, केसात नाना रंगाची वासंतिक फुले माळून स्त्री समुदाय नटला. ढोल वाजू लागले. आम्रकुंजात भला मोठा रंगमंच तयार होत होता. गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने मला सांगितले, देशपांडेजी, उद्या तुमच्या मित्रांकडेच निमंत्रण लावून घ्या. इथे लोकारण्य. आदल्या रात्रीपासून हजारो माणसांची रीग लागलेली. गुरुदेवांची गीते गात माणसे चाललेली. कलकत्त्याहून तर मोटारी भरभरून कुटुंबे येत होती. होळी पुनवेची रात. खोलीत कोण झोपून राहणार. मी रात्री 2च्या सुमाराला माझ्या निवासस्थानाकडे परत चाललो होतो. वाटेत कुकुलची आई सुप्रिया, तिचा भाऊ विश्वजित, तिची वहिनी आणि आणखी काही मित्रमंडळी भेटली. छे, झोपतो कसले, शांतीदांना भेटूया. अहो, ते झोपले असतील, 2 वाजून गेले. उठवूया. परत फिरलो. सगळी टोळी शांतीदांच्या बंगलीपुढे उभी राहिली. कोरस सुरू केला. खोल दार खोल, लागलो जे दोल. पटापट दिवे लागले. साठीच्या घरातले शांतीदा, इलादी, शांतीदांची वृद्ध आई, सगळे कुटुंब उठले. पुन्हा मैफिल सुरू. ती 4 वाजेपर्यंत. आम्रकुंजात सकाळी 7 वाजल्यापासूनच लोकांनी जागा धरल्या होत्या. अतोनात गर्दी. एका बाजूला विस्तीर्ण रंगमंच. झाडांच्या फांद्यावर देखील माणसे चढून बसली होती. 8 वाजता नृत्योत्सव सुरू होणार होता. बंगाली मंडळींना शिस्तीचे एकूणच वावडे. ही चेंगराचेंगरी. स्वयंसेवक माणसांना शिस्तीत बसवायचा प्रयत्न करीत होते. आम्रकुंजांच्या धारेवर प्रेक्षकांची सोय होती. मधला आम्रकुंज मात्र समूह नृत्यासाठी मोकळा होता. माईकवरून घोषणा चालल्या होत्या. वृंदगायन चालले होते. त्यात ओळखीची गाणी अनेक. त्यामुळे गर्दी आपलाही आवाज मिसळत होती. आणि उत्सव सुरू झाला. फुलांचा ताटवाच नाचत नाचत यावा तशी प्रथम शिशुभवनातली बालगोपाळ मंडळी नाचत नाचत आली. वासंतिक पीतवस्त्रे नेसलेली, वासंतिक फुलांची आभूषणे ल्यालेल्या आणि कपाळावर ठसठशीत कुंकवाचा मळवट भरलेल्या पोरी. सजवलेल्या शेकडो गौरी नाचत आल्यासारख्या वाटल्या. त्यांच्या मागून असेच रंगीबेरंगी साज लेऊन सावताळांच्या पोरींसारख्या फुले माळवून कॉलेजमधल्या कलाभवनातल्या, संगीत भवनातल्या 100-200 मुली आणि त्यांच्या मागून मुलगे टिपऱ्या घेऊन नाचत आले. रंगमंचावर एक मोठ्या थाळ्यात अबीर गुलाल भरून ठेवला होता. त्याच्याभोवती अल्पना आणि फुलांची आरास. वृंदगायक नाना छंदातली रवींद्रगीते गात होते. वसंताची गीते. 1-2 तास हा नृत्योत्सव चालला होता. शेवटी नृत्य करीत करीत काही मुली रंगमंचावर गेल्या. त्या थाळीतला गुलाल त्यांनी मुठींनी सभाजणांवर उधळला. उपाचार्य कालिदास बाबूंचा मान पहिला. त्यांच्या कपाळी गुलाल लावला. त्यांना प्रणाम केला. त्यांनी त्या विद्यार्थिनीच्या मस्तकावर गुलाल उधळला आणि मग रंगोत्सवाची दंगल सुरू झाली. रंगाच्या पिचकाऱ्या उडू लागल्या. गौरव प्रांगणात मुले मुली, अध्यापक, अध्यापिका, पाहुणे, आबालवृद्धांनी रंगोत्सव सुरू केला. लाल, हिरव्या, शेंद्री रंगाने स्त्री पुरुष माखून निघाले. वृद्ध, तरुण, स्त्री पुरुष एकमेकांच्या तोंडाला रंग फासत होते. शर्वरीला तर कोणीतरी रंगाची आंघोळच घातली होती. माझ्या डोक्यावरून कलाभवनातल्या मुलांनी रंगाची बादलीच रिकामी केली. कौशिकदांना रंगाच्या हौदात बुडवले. सगळे परिचित अपरिचित बेहोश होऊन गात होते, नाचत होते. एकमेकांच्या तोंडांना रंग फासत होते. या साऱ्या खेळात कुठे असभ्यता नव्हती, गलिच्छपणा नव्हता. घरोघरी जाऊन माणसे एकमेकांना भेटत होती. वडील मंडळींना प्रणाम करीत होती. त्यांच्या अंगावरही रंग उधळीत होती. मिष्टी खिलवली जात होती.
11 साडे11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला होता. चारी दिशांना नाना रंगांनी माखलेल्या स्त्री पुरुषांनी भोवती फुललेल्या रंगीबेरंगी निसर्गाशी हे असे सुंदर नाते जोडले होते. दोलोत्सवासाठी जमणाऱ्या हजारो पाहुण्यांसाठी संध्याकाळी गौर प्रांगणातल्या खुल्या रंगमंचावर नृत्यनाटिका करून दाखवण्याचा प्रघात आहे. गुरुदेव तर ह्या उत्सवासाठी नवीन नाटिका रचित असत. सकाळचा उत्सव चांगला साजरा झाला आणि दुपारपासून आकाशात मेघोत्सव सुरू झाला. बंगाली हवेची लहर फिरली. ढगांचा पखवास सुरू झाल्याबरोबर इथे रंगमंचावर खेळ सुरू होतो की नाही याची चिंता उत्पन्न झाली. यंदा श्यामा ही गुरुदेवांची सुंदर नृत्य नाटिका होणार होती. संध्याकाळी आभाळ निवळल्यासारखे झाले आणि नृत्यनाटिका सुरू झाली. समोरचे विस्तीर्ण पटांगण माणसांनी फुलून गेले होते. मुंगीला शिरायलाही वाव नव्हता. मी माझी व्यवस्था वृंदवादकांच्या ताफ्यात करून घेतली होती. नाटिका सुरू झाली. प्रेक्षक श्यामाच्या सुखदुःखांशी एकरूप होऊ लागले. एकापेक्षा एक सुंदर गीतांनी आणि तरुण कलावंतांच्या नृत्य अभिनयाने मुग्ध झाले. तासाभरातच वरुणराजाची तब्येत बिघडली. हा म्हणता ढग जमले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाची मुसळधार कोसळायला लागली. दिवसभर या ऋतुराजाचे एवढे कौतुक केले होते. शेवटी राजघराण्यातल्या लोकांच्या वळणावर गेला. काय बिनसले कोण जाणे. धो धो पाऊस. महिना महिना तालमी करून बसवलेले नृत्ये, गीत, सुंदर वेशभूषेची योजना. 10 मिनिटात पावसाने सारा खेळ उधळून लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आम्रकुंजातून जाताना मला त्या वृक्षाकडे पाहावेना. रात्रीच्या पावसाने आम्रमंजिऱ्यांना झोडपून काढले होते. आम्रवृक्षांच्या दुःखाने यापूर्वी मी इतका कधीही व्यथित झालो नव्हतो. काल सकाळी कसल्या आनंदाने फुलले होते ते वृक्ष आणि आज सकाळी हतभाग्यासारखे उभे होते. समोरून कालच्या नृत्यात भाग घेतलेल्या 2-3 मुली येताना दिसल्या. पावसाने विरस केला नाही काल. चालायचंच, एखाद्या तत्त्वज्ञानासारखा चेहरा करून एक मुलगी म्हणाली. आमच्या नाटकाचं काल वैशाखीत भाषण झालं. नाहीतरी आपण इतकी सरस्वती सजवून शेवटी नदीच्या पाण्यात नेऊन भाषण करतोच की. विसर्जनाला बंगालीत भाषण म्हणतात. अवसानघातकी वळवाच्या पावसाला कालवैशाखी म्हणतात. कालच ते आम्रकुंजात वसंताचा केवढा मोठा खेळ मांडला होता. आज कसा सगळा डाव उधळला होता. हा कालवैशाखीचा खेळ मोडण्याचा खेळ, एक मुलगी म्हणाली. खेळ मोडण्याच्या खेळाची कल्पना सुरेख आहे. माझी नाही ती, गुरुदेवांचं गीत आहे. शुनून असे म्हणून तिने गीत गुणगुणायला सुरुवात केली. आज खेळा भांगार खेळा खेलेबी आय. आज खेळ मोडायचा खेळ खेळूया ये. काल वैशाखीचा नाच होईल तिच्यासह. तुझेही जीवन मरण नाचू दे. हसणे रडणे जुगारून देऊया ये. खेळ मोडायचाच खेळ खेळूया. आज खेळा भांगार खेळा खेलबी आय. हजारो लोकांपुढे उत्सवाने केलेला खेळ काल पावसाने धुवून नेला होता. घटकेपूर्वी रंगलेल्या श्रोत्यांची ती पांगापांग. मोहोर गळून पडावा तशा रंगमंचावरून निराश होऊन परतलेल्या त्या नृत्यवृंदातल्या नाना आभारांनी नटलेल्या मुली. ते सारे करून दृश्य माझ्या डोळ्यापुढे उभे होते आणि या तरुण पोरीला गुरुदेवांच्याच त्या ओळी सांत्वन देत होत्या. खेळ मोडण्याचाही खेळ खेळावा लागतो. नाना आभूषणांनी नटवलेल्या सरस्वतीचे शेवटी पाण्यात तितक्याच आनंदाने विसर्जन करावे लागते. प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणीसारखीच अखेरच्या विसर्जनाची मिरवणूक वाजत गाजत जावी. त्या पोरीने सुरू केलेली ओळ पकडून बाकीच्या मैत्रिणीही आज खेळा भांगार खेळा खेलेबी आय म्हणत निघून गेल्या आणि मी आम्रकुंजातला तो काल वैशाखीने मोडलेला खेळ पाहत उभा राहिलो. आजचा वसंतोत्सव इथे संपूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.